नमस्कार. आज आपल्या डाळिंब प्लॉटला भेट देण्यासाठी श्रीपूर महाळुंगचे शेतकरी मित्र आलेले आहेत. त्यांच्यासोबत आपण डाळिंबाविषयी काही चर्चा करणार आहोत. पाणी वाढवले केले लगेच पाणीच होते. पण मध्ये पाणी वाढवलं आम्ही केली मुळी स्टॉप झाली बोंबल. परत हायाचं पाणी केलंय, मुळी आता ऍक्टिव्ह झाली चांगली. शेवटी मुळे होतं सगळं. आणि उन्हाचं टेम्परेचर म्हणलं की ती पेरेची डेफिशियन्सी येते बोंबल. टेप लावलं तर आम्ही 2 जागी 2 दिवसापूर्वी एक ॲप्लिकेशन केलं होतं, हल्ला टेप थोडा चाकांड्यात चांगला आहे. वरनं बी चांगला आहे रिझल्ट, ड्रीप पण चांगला. स्प्रे घेतला की लगेच चमक वाटते फळाला, लगेच फळ फुगल्याने वाटते. 2.5 लिटरनं घेतो आपण 2 लिटर. सरासरी 100-150 12 ml बसतो. 12 बसतो. 12 मिली per लिटर. लहान काय चालते 2 ते 2.5 लिटर प्रमाण आहे. 150 म्हणता बरं का. 200 झाडाला म्हणताय बरं का. नाही किती काय म्हणते 150-200 लय लोड आहे. आता ही काय कमी झाड लोड आहे. ही किती आली? लय लोड आहे झाला. काय झाडाला ते काय मग 250-300 पाहिजे. त्या मनानं साईज कशी वाटते म्हणजे लय चांगली मला साईज चांगली. माझं काय म्हणत आहे एक हात मारतो का गोल फळ आहे का? आपोड तिकडलं की लंप होते अजून 40-50 तरी कसं फुगणार पानापेक्षा फळ जसं फुगल तसं आता ती फळं दिसायला पानं दिसणार. जसं तुमचं हे वाढलं का तसं तुम्ही एक आपला कसा अंदाज गेल्या वर्षी मग आपली 600-700 झाली. त्यावेळेस आपण म्हणजे 400-500 पर्यंत जरी गेला समजा, सरासरी 300-400. तुम्हाला गेल्या वर्षी आम्ही आलतो त्यावेळेस म्हणलं होतं ही जी फट आहे का ना आतनं पट्टीनं बांधा पाहिजे. तुमचा ही एवढा लोड आला नसता या टेम्पो. आता लय लोड आहे. अजून काहीच लोड नाही तुमचं. ज्यावेळेस शेवटच्या महिन्याकडे जाईल का त्यावेळेस अजून लोड येणार आहे. सुतळ्यावर लक्ष ठेवावं लागेल परत. एक हात मारायचा गेला आता सुतळ्यावर लक्ष ठेवावं लागेल. नुसतं राऊंड आणला आपण पहिला रासायनिक किती एक पोतं टाकलं होतं आपण फक्त रासायनिक. बाकी मग ती इल्ड करून पोतन घेऊन वापरून लिंबू चिकन. आता किती काय इल्ड करू बोन मिलनं सॉईल चार्जर वरायची आणली. मॅचला काय घेतला लाल पोळी काय आहे ह्याच्यावर चालू आहे आता त्या बुरशी. एवढेच ना त्यामुळे टेम्परेचर बी नाही झालं. पिनवला झाडं गेली माझी आता आम्ही ती काय धुतोय ना आता, त्यामुळे फोटो मोकळी केली जातात. उद्या परवा आमोशी आहे. आज उद्या आज उद्या उद्याच्या 2 घ्यायची ती फोटो. आज आमोशा आज उद्या आज परवा आज उद्या सोमवार आमोशा रे. उद्या लागते उद्या लागते उद्या आणि परवा आहे. थोडं घ्यायची उद्या 3 महिन्यात एकदा धुतली का एका टायमिंगला किती स्लरी सोडा ते काय आता 1-1 किलो आपण 7 प्रकारचं घेतलं का 1 एकराला सोडायचं. बारीक करून आता बॅदरमध्ये आम्ही टाकलो तर 500 लिटरचे. बरं त्यात गुळ बेसन आणि गोमूत्र 1 ते 2 लिटर टाकलो. शेण बाकी ना शेण नाही काय बॅक्टेरिया काय नाही बाकी कुठलं टाकलं. किती ॲट टाइम एका प्लॉटला किती आणि ते काय मग ते 4-5 दिवसात तयार होते की आमतंय चांगलं ते. 4-5 दिवस तयार झाले की गाळून घेऊन 1 एकराला सोडायचं. किती लिटर? 400-500 लिटर होईल तेवढं तयार. ॲट टाइम एकदा एकदा बरं नाही काय त्यात खरंच टाकाय गुळ दिवसात 1 दिवस होऊन जाते लगेच तयार. ह्याच्यात तुम्ही ती गुळ ह्याच्यात सप्तधान्यात गुळ वापरला होता ना? टाकला होता त्यात गुळानं बेसन टाकलं होतं 1 किलो.